गद्दार हा विषय आता संपला आहे। लोकांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय आहेत हे माहीत झालं आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या असून शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे यांची महत्त्वपूर्ण बैठक आणि चर्चा देखील झाली आहे। अजित पवारांनी आपला पराभव मान्य करत बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे। अंतरवाली सराटीमधील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे। अमरावतीमधल्या पराभवानंतर आता नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने दिल्लीला बोलावलं आहे। महाविकास आघाडीला 18 जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन असं शेलार एका व्हिडिओमध्ये म्हणत असताना पाहायला मिळाले होते। यावरून आता पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शेलार यांनी आता घुमजाव केला आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला सध्या जोर आला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्याचे आज महाराष्ट्रात आगमन झाले असताना कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात तो चांगलाच बरसला आहे। कागल इचलकरंजीसह गुरुवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली। पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर मागच्या 2 दिवसापासून परळीतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटण्याची रीत लागली आहे। पंकजा मुंडे यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी अश्रुअनावर झाले। माजी आमदार के.पी. पाटील यांनी आता विधानसभेसाठी शेड्यूल वाकी खोलीतील वाकोबाला साकडं घालून कार्यकर्त्यांची बैठक घेत विधानसभेचे रणशिंग त्यांनी फुंकले आहे।